लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज मधील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मधील 3 एक्झाम्पल्स पाहिलेत. टुडे वी सी द एक्झाम्पल 4 ऑफ क्वेश्चन 2. क्वेश्चन 2, that is example 4, find a vector which is parallel to v bar equal to I cap minus 2j cap and has a magnitude 10. मॅग्निट्यूड 10 आहे आणि पॅरलल टू काय आहे, दिस वेक्टर आहे. मग आपल्याला काय करायचं, तो वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. मग सपोज यू बार इज पॅरलल टू व्ही बार अँड हॅज अ मॅग्निट्यूड 10 असं आपण कन्सिडर करू. लेट यू बार वेक्टर is parallel to v bar whose magnitude is 10. मॅग्निट्यूड 10 आहे यू बार वेक्टरची. मग पॅरलल म्हणल्यानंतर दोघांची डायरेक्शन कसे राहणार आहे, सेम राहणार. म्हणजेच आपण आणि मॅग्निट्यूड 10 आहे. मग काय लिहिता येईल आपल्याला, हिअर यू बार वेक्टर कसं लिहिता येईल, काहीतरी स्केलर मल्टिपल. पॅरलल वेक्टर आहे म्हणजे काय लिहिता येईल, स्केलर मल्टिपल लिहिता येईल. मग आपण नुसतं एवढंच कन्सिडर करू आणि मॅग्निट्यूड 10 चा आपण नंतर घेऊ. पॅरलल टू व्ही बार असं कन्सिडर करता येईल. मग यू बार पॅरलल टू व्ही बार आहे. मग काय लिहिता येईल, मग देअरफॉर यू बार इक्वल टू स्केलर मल्टिपल राहणार. के टाइम घेतलं तरी चालेल, के टाइम व्ही बार असं घेतलं तरी चालेल, किंवा एखादा लॅम्बडा मल्टिपल घेतलं स्केलर तरी चालेल. मग लॅम्बडा इंटू काय, व्ही बार असं कन्सिडर करतायत. कारण दोन्ही वेक्टरचे मॅग्निट्यूड ही कशी आहे, डिफरंट आहे. म्हणजे एक वेक्टर आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अदर लिहिता येतो पॅरलल असेल तर. मग देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू काय, लॅम्बडा इज अ स्केलर where lambda is a scalar. मग देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, लॅम्बडा. आता हे डायरेक्शन डिनोट करतं यू बार आणि व्ही बार. म्हणजे लॅम्बडा म्हणजे एक स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे लॅम्बडा इक्वल टू काय लिहिता येईल, हिअर यू अपॉन काय लिहिता येईल, व्ही म्हणजे त्याची मॅग्निट्यूड. यू वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 10 आहे. वेअर यू इक्वल टू 10 whose magnitude is 10 and v equal to काय, हा v बार वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड आपल्याला काढायची. म्हणजे मॉड ऑफ v बार म्हणता येईल. आणि इट इज इक्वल टू इन अंडर रूट आय कॅपचं कोएफिशियंट 1 स्क्वेअर प्लस जे कॅपचं कोएफिशियंट -2 स्क्वेअर. म्हणजे दिस इज इक्वल टू इन अंडर रूट 1 प्लस 4. तर काय येणार, इन अंडर रूट काय येतं, 5 एवढी व्हॅल्यू येते. मग देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू काय येतं, 10 अपॉन किती, रूट 5 असं लिहिता येईल आपल्याला. मग देअरफॉर ह्या टाकता येईल आपल्याला, यू बार वेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग देअरफॉर यू बार इक्वल टू काय आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू 10 अपॉन रूट 5 इंटू इन ब्रॅकेट काय येणार, व्ही बार वेक्टर आय कॅप मायनस काय आहे 2j कॅप. मग वी कॅन राईट ॲज सेपरेट व्हॅल्यू लिहू आपण. 10 अपॉन रूट 5 ने मल्टिप्लाय करता येईल इंटू आय कॅप आणि -10 इंटू 2 20 अपॉन रूट 5 इंटू काय, जे कॅप. हा यू बार वेक्टर आपल्याला मिळतो विच इज पॅरलल टू व्ही बार अँड विथ मॅग्निट्यूड इज काय, 10. एवढी मॅग्निट्यूड आहे. किंवा मग इथे सिम्प्लिफाय सुद्धा करता येईल आपल्याला. 10 कसं लिहिता येतं, 5 इंटू 2 लिहिता येतं. म्हणजे 2 टाइम रूट 5 असं सुद्धा आपल्याला एक्सप्रेस करता येईल. आणि नंतरचं हे झालं 4 नंबरचं एक्झाम्पल आणि नंतरचं आहे 5 नंबरचं एक्झाम्पल. फॉर 5 नंबरचं काय, शो दॅट वेक्टर्स a bar equal to 2i cap plus 3j cap and b bar equal to I cap plus 5/2 j cap
-3k गॅप आर पॅरलल. पॅरलल दाखवायचे आहे. मग हे दोन्ही वेक्टर तर काय करायचं, पॅरलल दाखवायचे असेल तर मग आपण पाहिलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स वेक्टर प्रॉडक्टच्या. जर ते दोन वेक्टर पॅरलल असेल तर त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट हा काय असतो, 0 असतो. मग ह्या दोन्ही वेक्टरचा आपण क्रॉस प्रॉडक्ट घेऊ आणि तर जर 0 आला तर काय राहणार आहे, काय राहील, पॅरलल राहतील. किंवा मग आता आपण एक्सप्रेस केला यू बार इक्वल टू काय एक्सप्रेस केला, लॅम्बडा इंटू व्ही बार. ह्या फॉर्ममध्ये सुद्धा एक्सप्रेस करायचं. एक वेक्टर दुसऱ्याचं स्केलर मल्टिपल आलं तर ते दोन वेक्टर कसे पॅरलल असं सुद्धा आपल्याला दाखवता येतं. त्यावेळी आपण काय करू, ए बार क्रॉस बी बार घेऊ. देअरफॉर ए बार क्रॉस बी बार क्रॉस प्रॉडक्ट घेता येईल. इट इज इक्वल टू here I kept the I cap, J cap, K cap युनिट वेक्टर याचे कॉम्पोनंट आता 2, 3 आणि K cap चे किती आहे 0. नंतरचा आहे B cap वेक्टर आहे त्याचे कॉम्पोनंट 1, 5/2 आणि -3. मग आपण सॉल्व करू आता हे I cap इंटू हे मल्टिप्लिकेशन. आता हा कॉलम सोडून द्यायचा आणि या कॉम्पोनंटच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू हे चार कॉम्पोनंटच्या 3 इंटू -3 किती येणार आहे, -9 घेते मी लगेच आणि मायनस ह्या दोघांचा प्रॉडक्ट 0 इंटू 5/2 किती येणार आहे 0 येणार. नंतर जे कॅपचे घेताना निगेटिव्ह साईन घ्यायची -j कॅप इंटू आता हा मधला कॉलम सोडून द्यायचा आणि पहिला रो. मग कोणते कॉम्पोनंट राहिलेले 2, 0, 1 आणि -3. मग यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 इंटू -3 किती होणार -6 आणि मायनस 0 इंटू 1 0 येणार आणि प्लस के कॅप. आता के कॅप घेताना प्लस के कॅप घ्यायचा इंटू आता हा कॉलम सोडून द्यायचा. हे चार कॉम्पोनंट आहे त्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. मग 2 इंटू 5/2 2 कॅन्सल होईल आणि प्रॉडक्ट किती येणार आहे 5 येणार मायनस 3 इंटू 1 किती येणार आहे 3 आणि दिस इज इक्वल टू काय येणार ए बार क्रॉस बी बार इट इज इक्वल टू हे -9 आय कॅप होईल -9 आय कॅप. नंतर इथे काय आहे हे -6 आणि -6 इंटू -j कॅप तर +6 j कॅप आणि इथं 5 - 3 किती येणार आहे 2 इंटू काय k कॅप +2 टाइम्स k कॅप एवढं आलं व्हॅल्यू. मग देअरफॉर काय होतं -9 आय कॅप एक काय करता येईल ना -9 आणि हे 0 j कॅप इंटू -6 आणि हा -0 प्लस k कॅप इंटू हे किती होणार आहे 5 मायनस किती 3 तर 2k कॅप येतं -9 + 6 -3 + 2k कॅप. आपण 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू. शो दॅट वेक्टर्स ए बार इक्वल टू 2i कॅप प्लस 5j कॅप -6k कॅप अँड बी बार इक्वल टू i कॅप प्लस 5/2j कॅप -3k कॅप आर पॅरलल. मग हे दोन्ही वेक्टर आपल्याला पॅरलल दाखवायचे आहे तर ते दोन मेथडने आपण दाखवू शकतो. म्हणजे आता आपण एक मेथड वापरली यू बार इक्वल टू काय लॅम्बडा इंटू व्ही बार दाखवलेलं आहे. म्हणजे यू बार आणि व्ही बार काय पॅरलल केव्हा येणार ते स्केलर मल्टिपल असेल तर. मग आपण जर समजा पहिल्या मेथडने जर सॉल्व केलं तर काय करता येईल ए बार इक्वल टू काय कन्सिडर करता येईल वेक्टरच्या फॉर्म मध्ये ए बार घेऊ आपण 2i कॅप प्लस 5 टाइम्स j कॅप -6k कॅप असे घेऊ आपण आणि याच्यातून कॉमन घेऊ आपण. कॉमन किती 2 घेऊ. कॉमन जर 2 घेतला आपण तर इथे किती राहतं i कॅप. इथे 2 नाहीये
कॉमन, तरी आपण कॉमन घेतला म्हणजे मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल आपल्याला 2 ने. म्हणजे मग काय 5/2 इंटू जे कॅप, कारण 2 कॉमन घेतला म्हणजे आपल्याला डिवाइड करावं लागेल. आणि मायनस किती आहे 3k कॅप. आणि हा वेक्टर कोणता आहे बी बार आहे. म्हणजेच काय 2 टाइम काय लिहिता येतं आपल्याला बी बार. मग ए बार इक्वल टू 2 टाइम बी बार, म्हणजे ए बार हा बी बारचा आहे का आहे स्केलर मल्टिपल आहे. म्हणजे therefore ए बार अँड बी बार आर पॅरलल वेक्टर्स. दोन्ही कसे लिहिताय पॅरलल. मग खाली आन्सर लिहिताना काय लिहायचं as a bar is scalar multiple of b bar, therefore a bar is parallel to b bar. ही झाली पहिली मेथड, फर्स्ट मेथड. आता आपण सेकंड मेथड वापरू. सेकंड मेथडने सुद्धा आपल्याला दाखवता येईल. सेकंड मेथड काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेला आहे वेक्टर प्रॉडक्टच्या. दोन वेक्टर जर समजा पॅरलल असेल तर त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट हा काय येतो 0 येतो. मग आपण त्यांचं वेक्टर प्रॉडक्ट काढू, 0 येतो की नाही ते पाहू. म्हणजे ए बार क्रॉस बी बार काढायचं आपल्याला. ए बार क्रॉस बी बार हे आय कॅप जे कॅप के कॅप. आणि ए बारचे कॉम्पोनंट काय 2 5 आणि -6. बी बारचे कॉम्पोनंट 1 5/2 करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट घेतोय आपण. आणि आता हा काय करायचा क्रॉस प्रॉडक्ट सॉल्व करायचा आय कॅप इंटू काय करायचं पहिला कॉलम सोडून द्यायचा आणि पहिला रो सोडून द्यायचा. आणि मग हे चार कॉम्पोनंटच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 5 इंटू -3 -15 मायनस ह्या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह येणार ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. 6 इंटू -6 इंटू 5/2 किती येणार आहे हे 3 चा भाग जाईल आणि किती येतं -15 येतं -15. आणि मायनस जे कॅप इंटू आता मधला कॉलम सोडून द्यायचा पहिला रो सोडून द्यायचा. कोणते कॉम्पोनंट घ्यायचे 2 -6 1 -3. ह्या चार कॉम्पोनंटच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 इंटू -3 -6 -6 इंटू 1 -6 किंवा डायरेक्टली जर प्लस करून घेतलं तरी चालेल. प्लस के कॅप इंटू के कॅप इंटू आता काय घ्यायचं थर्ड कॉलम सोडून द्यायचा आणि ह्या दोन्ही कॉलम मध्ये पहिला रो सोडून द्यायचा. ते हे चार कॉम्पोनंट ह्या चार कॉम्पोनंटच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मग 2 इंटू 5/2 किती येणार आहे 5 येणार. 2 कॅन्सल होईल आणि मायनस 5 इंटू 1 किती आहे 5. म्हणजे दिस इज इक्वल टू आय कॅप इंटू -15 आणि इथे किती होणार मायनस इंटू मायनस प्लस 15 मायनस जे कॅप इंटू -6 प्लस 6 आणि प्लस के कॅप इंटू काय येणार आहे 0 किंवा +5 -5 येईल. प्रत्येक ठिकाणी हे 0च होतं. मग 0 इंटू आय कॅप जे कॅप के कॅप काय येणार आहे 0 येणार. म्हणजे ए बार क्रॉस बी बार आपल्याला काय मिळालं 0 वेक्टर मिळालेला आहे. म्हणजे ए बार इज पॅरलल टू बी बार. म्हणजे ही झाली सेकंड मेथड आणि ही काय फर्स्ट मेथड. मग दोन्ही मेथडने आपण काय करू शकतो दाखवू शकतो. तर आता आपण क्वेश्चन 3 पाहू. हा झाला क्वेश्चन 2 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन 3 का आहे सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. त्यातील पहिला आहे डिटरमाइन ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बार काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. गिव्हन ए बार इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप. हा ए बार वेक्टर आहे अँड बी बार इक्वल टू 3i कॅप प्लस 5j कॅप 3i कॅप प्लस 5j कॅप. हे ए बार आणि बी बार आपल्याला त्याचा क्रॉस प्रॉडक्ट काढायचा. मग ए बार क्रॉस बी बार ए बार आणि बी बार दिलेला आहे तर इट इज इक्वल टू ए बार वेक्टर असंही काढू शकतो आपण 2i कॅप प्लस 3j कॅप. किंवा मग अशी क्रॉस प्रॉडक्ट काढलं ते आय कॅप जे कॅप के कॅप 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट होता.
आणि इथं काय येणार आहे या फॉर्म मध्ये आपल्याला फाइंड आउट करताय. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ उभे करतं वेक्टर प्रॉडक्ट. मग 2i कॅप क्रॉस दिस 2i कॅप क्रॉस 3i कॅप प्लस 5j कॅप असं लिहिता येईल प्लस 3j कॅप क्रॉस 3j कॅप क्रॉस 3i कॅप प्लस 5j कॅप. दिस इज इक्वल टू काय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ उभे करता 2 into 3 आणि इंटू काय आहे i कॅप क्रॉस i कॅप असं येणार प्लस 2 into 5 किंवा डायरेक्टली प्रॉडक्ट घेतला तरी चालेल आणि इंटू i कॅप क्रॉस j कॅप येतं i कॅप क्रॉस j कॅप. पुढचा जो आहे ते मी खाली लिहिते प्लस 3 into 3 into j कॅप क्रॉस i कॅप j कॅप क्रॉस i कॅप आणि नंतरचा आहे प्लस 3 into 5 आणि इंटू j कॅप क्रॉस j कॅप. मग j कॅप क्रॉस j कॅप i कॅप क्रॉस i कॅप हे काय मिळणार आपल्याला 0. क्रॉस प्रॉडक्ट विथ इट सेल्फ काय आहे 0 आहे. आताच आपण पाहिलं पॅरलल वेक्टरचा सुद्धा काय क्रॉस प्रॉडक्ट हा 0 म्हणजे पहिली टर्म 0 होणार आणि नंतर फोर्थ टर्म सुद्धा काय होईल 0 होईल आणि इथं i कॅप क्रॉस j कॅप काय मिळतं आपल्याला k. मग दिस इज इक्वल टू 0 प्लस 2 into 5 किती येणार आहे 10 आणि i कॅप क्रॉस j कॅप इट इज ए k कॅप वेक्टर आणि इथं प्लस 3 into 3 9 होतं 9 आणि इथं आता ऑर्डर चेंज झाली वरती i कॅप क्रॉस j कॅप k कॅप आणि j कॅप क्रॉस i कॅप काय मिळणार आपल्याला मायनस k कॅप मिळणार म्हणजे मायनस काय k कॅप असं मिळेल निगेटिव्ह वेक्टर मिळतात. आणि पुढचं काय आहे 0 म्हणजे 10k कॅप मायनस किती 9k कॅप म्हणजे आन्सर किती मिळतं k कॅप. हे काय त्याचं आन्सर मिळालं म्हणजे a बार क्रॉस b बार आपल्याला किती मिळालं k कॅप मिळालं. हे झालं त्यातील पहिलं एक्झाम्पल. नंतर आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल आहे show that vectors a bar equal to 2i cap plus 3j cap plus 6k cap b bar equal to 3i cap minus 6j cap 3i cap minus 6j cap plus 2k cap. c bar equal to c bar वेक्टर आहे 6i cap plus 2j cap minus 3k cap. हे वेक्टर्स आहे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर दाखवायचे आहेत आपल्याला a बार b बार आणि c बार वेक्टर. a बार इक्वल टू 2i cap plus 3j cap plus 6k cap b bar equal to 3i cap minus 6j cap plus 2k cap and c bar equal to 6i cap plus 2j cap minus 3k cap are perpendicular to each other. मग आपण स्केलर प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत. टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू each other if their scalar product that is dot product is 0. मग आपण काय करू a बार डॉट b बार घेऊ परत a बार डॉट c बार किंवा b बार डॉट c बार कोणताही घेऊ शकता तुम्ही. मग therefore हे तिन्ही वेक्टर्स गिव्हन आहे. मग therefore a बार डॉट b बार घेऊ. a बार वेक्टर 2i cap plus 3j cap plus 6k cap डॉट b बार वेक्टर 3i cap minus 6j cap plus 2k cap. डॉट प्रॉडक्ट घेतो करस्पॉन्डिंग कंपोनेंटचा प्रॉडक्टची सम 2 into 3 प्लस 3 into minus 6 प्लस 6 into 2 2 into 3 6
आणि 3 इंटू -6 किती होतं -18 आणि 6 इंटू 2 किती होतं 12. मग हे किती होणार +18 -18 0 येतं आणि देअरफॉर ए बार डॉट बी बार आपल्याला 0 मिळाला. देअरफॉर ए बार इज परपेंडिक्युलर टू काय बी बार. हे दोन्ही वेक्टर काय मिळाले आपल्याला परपेंडिक्युलर मिळाले. नंतरचं आहे ए बार डॉट सी बार घेऊ. ए बार डॉट सी बार कोणताही घेऊ शकतो आपण. बी बार डॉट सी बार घेतलं तरी चालेल. and a bar vector 2i cap plus 3j cap plus 6k cap dot c bar vector 6i cap plus 2j cap minus 3k cap. This is equal to corresponding component च्या product ची sum 2 into 6 plus 3 into 2 आणि plus 6 into काय आहे -3. मग this is equal to 2 into 6 12 plus 6 आणि -18 plus 18 आणि -18 किती येतं 0 येतं. मग a bar dot c bar 0 मिळाला. therefore a bar is perpendicular to काय आहे c bar आणि a bar is perpendicular to b bar मिळालं आणि a bar is perpendicular to काय आहे c bar. therefore a bar b bar from 1 and 2 from 1 and 2. A bar, B bar, C bar are mutually perpendicular to each other. हे दोन वेक्टर तिन्ही वेक्टर आपल्याला परपेंडिक्युलर मिळाले. आता आपण यातील थर्ड एक्झाम्पल पाहू. डिटरमाइन द वेक्टर प्रॉडक्ट ऑफ v1 बार इक्वल टू 2i cap plus 3j cap minus k cap and v2 बार इक्वल टू i cap plus 2j cap minus 3k cap. यांचा वेक्टर प्रॉडक्ट फाइंड आउट करायचा आपल्याला. मग हे दिलेले वेक्टर आपण कन्सिडर करणार. म्हणजे फॉर v1 बार क्रॉस v2 बार काढायचा आहे. मग i cap j cap k cap determinant value corresponding component 2 3 -1 and v2 bar चे corresponding component 1 2 -3. आणि आपल्याला आता वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचा आहे i cap इंटू 3 इंटू -3 घ्यावं लागेल. पहिला कॉलम सोडून द्यायचा -9 आणि मायनस हा प्रॉडक्ट निगेटिव्ह येतो. मायनस इंटू मायनस प्लस लगेच घेते मी आणि 2 इंटू 1 किती येतं 2 मायनस जे कॅप इंटू मधला कॉलम सोडून द्यायचा. आता हे 4 कॉम्पोनंट त्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 इंटू -3 किती येणार -6 आणि मायनस आपण सबट्रॅक्ट करतो आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट 1 इंटू -1 येतं आणि सबट्रॅक्ट होतो मायनस मायनस प्लस 1 होणार आणि प्लस के कॅप इंटू काय आता हा कॉलम सोडून द्यायचा शेवटचा थर्ड. मग हे 4 कॉम्पोनंटच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 इंटू 2 4 मायनस 3 इंटू 1 किती येतं 3. मग दिस इज इक्वल टू काय येणार i कॅप इंटू -9 प्लस 2 -7 येणार मायनस जे कॅप इंटू -6 प्लस 1 -5 येतं आणि प्लस के कॅप इंटू 4 -3 1 येणार. मग काय येतं -7 i कॅप प्लस मायनस इंटू मायनस प्लस 5 जे कॅप आणि प्लस 1 टाइम के कॅप म्हणजे के कॅप. एवढं आपल्याला काय मिळेल वेक्टर प्रॉडक्ट मिळेल. आणि नंतर आता पुढचं आहे 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. फोर नंबरचं एक्झाम्पल काय आहे गिवन v1 बार इक्वल टू 5i कॅप प्लस 2j कॅप. हा v1 बार आहे and v2 बार इक्वल टू ai कॅप
-6 दे गया, हा V2 बार आहे. आर परपेंडिक्युलर टू इच अदर, दोन्ही वेक्टर V1 बार आणि V2 बार परपेंडिक्युलर आहे. डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ ए, एची व्हॅल्यू काढायची आपल्याला, दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर आहे. मग काय कन्सिडर करताय, V1 बार इज परपेंडिक्युलर टू काय आहे, V2 बार. मग दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा काय राहणार आहे, 0 राहणार, दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर. देअरफॉर V1 बार डॉट V2 बार इट इज इक्वल टू काय येणार आहे, 0. मग हा V1 बार वेक्टर 5 आई कॅप प्लस 2 दे कॅप डॉट V2 बार ये आई कॅप मायनस का आहे 6 दे कॅप इट इज इक्वल टू काय आहे, 0. मग डॉट प्रॉडक्ट घेऊ आपण, म्हणजे स्केलर प्रॉडक्ट, करस्पॉन्डिंग कंपोनंटचा प्रॉडक्ट. 5 इंटू ए प्लस 2 इंटू काय आहे -6 इक्वल टू काय 0. 5a आणि मायनस किती 12 इक्वल टू 0. देअरफॉर 5a इक्वल टू किती येणार 12 आणि a इक्वल टू किती आहे 12/5. एवढी a ची व्हॅल्यू मिळाली. हे टाईपचे एक्झाम्पल किती आहे, 2 मार्काचं आहे. आधीचे एक्झाम्पल सुद्धा किती आहे, 2 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत. आपण काय केलेले, व्हेक्टर प्रॉडक्ट वरील एक्झाम्पल पाहिलेले आहे मॅथमॅटिकल मेथड्स वरचे. आणि पुढचं 5, 6 आणि 7 नंबरचं एक्झाम्पल हे कॅल्क्युलस वरती आहेत. तर तो पॉइंट एवढ्या वर्षापुरता काय केलेला आहे, ड्रॉप केलेला आहे. म्हणजे आपला हा चॅप्टर काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 3rd चॅप्टर घेणार आहोत, मोशन इन अ प्लेन.